लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. प्रशासनाच्या मध्यस्थीने खेडभैरव रास्ता रोको आंदोलन स्थगित. 2 दिवसात न्याय देण्याचे आश्वासन. अखिल भारतीय आदिवासी संघटनेकडून प्रशासनाचे आभार. इगतपुरी तालुक्यातील खेडभैरव गावातील पारंपरिक सार्वजनिक रस्ता बंद करण्यात आल्याच्या निषेधार्थ 15 जून रोजी नगर नाशिक सीमारेषेवर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र प्रशासनाच्या मध्यस्थीमुळे हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. खेडभैरव येथील गट क्रमांक 234 मधून जाणारा पूर्वापार वापरात असलेला सार्वजनिक रस्ता काही शेतकऱ्यांनी अडवल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत पोहोचणे तसेच शेतीसाठी आवश्यक साहित्य आणि अवजारे ने-आण करणे कठीण झाले असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय आदिवासी संघटनेच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती. दरम्यान तहसीलदार अभिजित बारवरकर, पाटबंधारे विभागाचे अधिकारी रोशन भोये तसेच पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून मध्यस्थी केली. यावेळी संबंधित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करून 2 दिवसात न्याय देण्याचे आणि योग्य तो तोडगा काढण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले. प्रशासनाच्या आश्वासनावर विश्वास ठेवून अखिल भारतीय आदिवासी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दीना उघाडे यांनी रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली. यावेळी संघटनेच्या वतीने प्रशासनाचे आभारही व्यक्त करण्यात आले. संभाव्य आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच बैठकीस आणि चर्चेसाठी संघटनेचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि संबंधित अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांनी प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानुसार लवकरात लवकर रस्ता खुला करून न्याय द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली असून दिलेल्या मुदतीत कार्यवाही न झाल्यास पुढील आंदोलनाचा इशाराही कायम ठेवला आहे. उद्या सकाळी सर्व संबंधित शासकीय विभागांची बैठक ठेवली आहे. बैठकीमध्ये चर्चा केली जाईल. त्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रतिनिधी बोलवले जातील आणि आंदोलनकर्ते उघडे साहेब असतील आणि त्यांचे कार्यकर्त्यांनाही बोलवलं जाईल. बैठकीमध्ये जे काही कायद्यानुसार तरतुदीनुसार कामकाज केलं जाईल आणि त्याप्रमाणे पुढील कारवाई केली जाईल. त्याच्यानंतर माझी विनंती आहे की रस्त्यांबाबत जे काही प्रश्न असतील तर त्या थेट शेतकऱ्यांनी माझ्याशी संपर्क साधला फोनवरून किंवा समक्ष कार्यालयात येऊन तर तात्काळ त्यांचे प्रश्न मिटवले जातील. कोणालाही आंदोलन करण्याचा म्हणजे गरजच मुळीच पडणार नाही. तालुक्यामध्ये आपण आतापर्यंत जवळजवळ 686 रस्त्यांची यादी केलेली, त्याच्यापैकी 30 ते 40 रस्ते खुले पण केलेले आहेत. मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते योजना आहे. तर ज्यांना रस्त्यांच्या अडचणी असतील, शासकीय रस्ते असतील तर त्यांनी तात्काळ माझ्याकडे अर्ज जरी केले, ग्रामपंचायतीचा ठराव आणि ग्रामसेवकांमार्फत हे केलं, तलाठी कार्यालयाशी संपर्क साधा, तलाट्यांना ट्रेनिंग दिलेलं आहे, सर्कलशी संपर्क साधा, नसेल तर मला फोन करा. रस्त्यांबाबत आमचं प्रशासन हे उत्कृष्ट कामकाज करत आहे या निमित्ताने मी सांगू इच्छितो. आणि रस्त्याबाबत आपण तात्काळ दखल सुद्धा घेत आहोत आणि त्याचा आपल्याला कुणालाही अर्ज करता येईल, प्रस्ताव दाखल करता येईल. त्या रस्त्यासाठी मोजणी, शासकीय रस्ता असेल तर मोजणी मोफत होईल, बंदोबस्त मोफत होईल, गौण खनिज सुद्धा मोफत भेटेल. अशी ही मोफत रस्त्याची शासकीय योजना आहे. कुठल्याही शेतकऱ्याला एकही रुपया मिळण्याची गरज नाही. धन्यवाद. आज इगतपुरी तालुक्यामध्ये आदिवासी दुर्गम भागामध्ये 1 किलोमीटरचा रस्ता या खेडभैरवमध्ये तयार करण्यास शासनाला 1 वर्ष लागलेलं आहे आणि त्या अनुषंगानं राज्य केंद्र सरकारचं जिल्हा प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आपण या ठिकाणी रस्ता रोको आंदोलनाची घोषणा केली होती. पण या आंदोलनाची दखल घेत तहसीलदार संबंधित सगळे पोलीस वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी आलेत. त्यांनी विनंती केलेली आहे की आपण या बाबतीमध्ये चर्चा करून 8 दिवसामध्ये या रस्त्याचा मार्ग मोकळा करू आणि तत्परतेनं त्यांनी उद्याच ते या बाबतीत बैठक लावली. मी प्रशासनाचं पहिल्यांदा कौतुकही करतो, अभिनंदनही करतो, पण केवळ याच्यावर चालणार नाही आहे. 8 दिवसात जर रस्ता नाही झाला तर मी महसूल मंत्री आणि जलसंपदा मंत्र्यांना घेराव घालणार, कधीही कोणत्याही वेळेस. हे मात्र आज मी जाहीर सांगतो. आणि त्या अनुषंगानं आजचा रस्ता रोको आंदोलन जे होतं ते आज आम्ही तहकूब करत आहोत, स्थगित करत आहोत आणि प्रशासनाला इतके दिवस गेले, 8 दिवस देतो संधी म्हणून. तेव्हा सर्व जमलेल्या लोकांना विनंती की आंदोलन थांबलं, आपण शांतपणे आपल्या घरी जायचं.
रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद आभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.